शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजने धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरी भजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भोव्यथा गाईल तो हरी भजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा विठ्ठल तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कायमाची वाणी मानेल संतांचे परम जाऊ चित्ताचे अपुर्या माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संपाते ज्ञानमुच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसाग्रंथं अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान रेखा तेथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा विठ्ठल संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गोड सर्वांच्या परिचयाचा पाठांतरातला 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबा आहे आम्ही जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी साधना नेमकी कोणती केली आणि त्या साधनेचा परिणाम व्यष्टी रूपाने आमच्यावरती आणि समष्टी रूपाने जगावरती काय झाला याचं चिंतन करणारा अभंग विठ्ठल वैराग्य राग्र श्री जगद्गुरु श्री तुकोबा शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणे स्वानंद निवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मंडळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा या उत्सवाचे अधिष्ठात्री संत देवता असणारे श्री हरिभक्तीपरायण परम पूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय बलदेवदासजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र वरू या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण श्रीमद भागवत कथा गाथा भजन आदी करून साधना या ठिकाणी संपन्न होते त्या निमित्ताने आजच्या या दिवसाची चिंतनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ वरुड यांच्या वतीने ही माझ्याकडे आहे चिंतन सेवेसाठी गावातील सर्व भाविक मंडळी भक्तिमती माता परिसरातून आलेले सर्व भाविक मंडळी भक्तिमती माता गावातील सर्व जाणकार गुणीजन आणि परिसरातून पैठण क्षेत्रावरून आळंदीवरून सर्व ही गायनाचार्य मृदंगाचार्य हे मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उपस्थिती असते याही वर्षी ते सर्वांची उपस्थिती आहे ज्यांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो ऐकतो श्री हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर माऊली यांच्या परम पावन उपस्थितीमध्ये त्याच पद्धतीने ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथेचं आपण श्रवण करतो श्री हरिभक्ती पारायण रवींद्र महाराज यांच्या परम पावन उपस्थितीमध्ये
आणि मला वाटतंय बाकीचे जवळजवळ सगळे जोड नावच येतात इथून पुढे. म्हणून आपल्याच गावातील ज्यांचं पहिल्या दिवसाची चिंतनाची सेवा झाली श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज तिथे आहेत का नाहीत आता या वेशामध्ये करणार नाही. फेटेवरचा फोटो वेगळा असतो, पाहणं वेगळं असतं. गणेश महाराजांची उपस्थिती आहे. त्याच पद्धतीने अनिकेत महाराजांची या ठिकाणी सेवा झाली. आणि तिसरं वैभव आपल्या गावाचं रत्न श्री हरिभक्तीपरायण पवन महाराज मिरगे या सर्वच गुरुबंधूंची या ठिकाणी गावातलेच असल्यामुळे मला वाटते अजूनही असतील एखादे. आणि अशी करता करता एकदा काही 7-8 दिवस भेटले की पुन्हा मग आमची गरज येत असणार अशी सगळी मंडळी आणि तयार व्हावी. आमची कीर्तन इथं नाही झाले तरी चालते, पण गावामध्ये ती तयार झाली पाहिजे. विठ्ठल पद्धतीने मृदंगावरती ज्यांची साथ आहे असे दोघही श्रीकृष्ण महाराजांच्या परम पावन उपस्थितीमध्ये आणि माईकवरती जे साथीला आहेत गायनाच्या संबंधाने श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज परिहार आहेत महाराजांच्या परम पावन उपस्थितीमध्ये. त्याच पद्धतीने गणेश महाराज जाधव महाराजांच्या परम पावन उपस्थितीमध्ये. आणि आता मला वाटतंय महाराजांचं नाव घेतलं होतं अमोलजी महाराजांच्या परम पावन उपस्थितीमध्ये. त्याच पद्धतीने माऊली महाराज कोरडे, श्याम महाराज खंड, गणेश महाराज, आणखी गणेश महाराज तिसरे चौथे गणेश महाराज कोठोळे. आणि आधी करून एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता नव्हे, राहिलंच हे 100% दिलगिरी व्यक्त करतो, सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपण जीवनामध्ये नेमकी कोणती साधना केली आणि त्या साधनेचा परिणाम स्वतःच्या जीवनावरती आणि समष्टी रूपाने जगावरती काय झाला याचं गूढ चिंतन या अभंगातून करतात. महाराजांचं जीवन जर बघितलं तर नामचिंतनाला वाहून घेतलेलं जीवन होतं. अखंड नामचिंतन, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्रही कळत नव्हते, दिवसही कळत नव्हता. गुरुवारी परमपूज्य परमशुद्ध वैकुंठवासी बाजीराव बाबा जवळेकर गुरुवारी बाबा म्हणायचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची अंतःकरणाची वृत्ती नामचिंतनामध्ये एवढी रंगून गेली होती, स्वतःच्या देहाची सुद्धा खबर नव्हती. विठ्ठल अखंड नामचिंतन तुकाराम महाराजांचं चालू आहे. कोणी विचारलं असेल, महाराज ज्या नामचिंतनाचा तुम्ही स्वीकार केलेला आहे, जे नामचिंतन तुम्ही रात्र आणि दिवस घेतात, ते नामचिंतन किती श्रेष्ठ आहे हे तर आम्हाला सांगा. महाराज म्हटले, मी जी साधना करतो नामचिंतनाची ती एवढी श्रेष्ठ साधना आहे की त्या साधनेवरून समाधीचं सुख देखील ओवाळून टाकावं एवढी श्रेष्ठ साधना आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. या कीर्तनामध्ये या नामचिंतनामध्ये एवढा मोठा आनंद प्राप्त होतो की या सुखावरून या आनंदावरून समाधीचं सुख देखील ओवाळून टाकावं. विठ्ठल महाराजांच्या जीवनामध्ये साधना रात्रंदिवस चालू आहे. आणि ही साधना करत असताना जगद्गुरु तुकोबरायसारखे महात्मे संसाराकडे अजिबात लक्ष देत नाहीत. केवळ साधना आणि साधना चालू आहे. याच्यामध्ये प्रकार जर करायचे झाले प्रस्तावनेच्या संबंधाने तर 4 प्रकार करतो आणि लवकर अभंगामध्ये प्रवेश करतो. एक वर्ग जगामध्ये असा आहे केवळ प्रपंच करतो, दुसरं काहीच करीत नाही. प्रपंच एक प्रपंच, प्रपंच एक प्रपंच, प्रपंचाशिवाय दुसरं काहीच करत नाही. केवळ प्रपंच करणारा शुद्ध संसारिकाचा वर्ग आहे. दुसरा वर्ग या जगामध्ये असा आहे परमार्थ करत असताना दिसतो, साधना करत असताना दिसतो, पण अंतःकरणातून वस्तुस्थितीने संसारच करतो. वरून वरून परमार्थ करतो, आतून संसार चालू आहे. तिसरा वर्ग या जगामध्ये असा आहे देवाने मला प्रारब्ध प्राप्त संसारामध्ये घातलं म्हणून मी संसारामध्ये राहील, संसार करील, कर्तव्य बुद्धीने म्हणून संसार करणारा हा तिसरा वर्ग आहे. आणि चौथा वर्ग संत महात्म्यांचा असा आहे पारमार्थिक साधना करत असताना संसाराचा अजिबात विचार करत नाहीत, संसारावरती शून्य घालतात. विठ्ठल पहिला वर्ग केवळ संसार करतो, या जगातला संसारिकाचा वर्ग आहे, केवळ संसार. आणि तो संसार करत असताना पुन्हा केवळ दिवसाच आणि केवळ रात्रीच असं नाही, तर दिवसाही तेवढ्याच नेटाने आणि रात्रीही तेवढ्याच नेटाने.
विश्वमौली ज्ञानोबा हरिपाठातले शब्द येतं. प्रपंच करत असताना केवळ दिवसा नाही, केवळ रात्री नाही, दिवस आणि रात्री अतिशय सायासाने प्रपंच करतो. प्रपंच करीशी सायासे करीशी प्रपंच दिनदिशी. मला वाटतंय हा तुमचा सर्वांचा प्रभाव माझ्यावरती होऊ लागला काय माहिती. विठ्ठल श्रोते वितळे तरी मांडला रसू. विठ्ठल जगामध्ये केवळ संसार करणारा जगद्गुरु विश्वमौली ज्ञानोबा म्हणतात सायासे करीशी प्रपंच दिन निशी. रात्रंदिवस प्रपंच करतो आणि संथ गतीने नाही, सायासे अतिशय प्रयत्नपूर्वक संसार करतो महाराज. रात्रीही करतो, दिवसही करतो. किती त्याची ओढ प्रपंचाकडे आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वाढावे संतान ग्रही व्हावे धर्म. वाढलं पाहिजे या सगळ्या गोष्टी, याच्याकडे त्याची धाव असते. वाक्य ऐकलं असेल तुम्ही. आमचे परमपूज्य परमश्रद्धे वैकुंठवासी बाजीराव बाबा जवळेकर गुरुवारी बाबा या प्रमाणावरती बोलत असताना नेहमी म्हणायचे तुकाराम महाराजांचे शब्द येतो वाढावे संतान, वाढावे सैतान नाही. संतान वाढले पाहिजे, सैतान वाढले नाही पाहिजे. पण बऱ्याचशा लोकांच्या दुर्भाग्याने संतान वाढण्याच्या ऐवजी काय वाढतात, सैतान वाढतात. संतान त्याला म्हणतात ज्याला देव कळतो, धर्म कळतो, आई कळते, वडील कळतात, परंपरा कळते, इतिहास कळतो, सगळे नियमावली ज्याला माहिती आहे त्यांना संतान म्हणतात. आणि यापैकी ज्याला काहीच माहिती नाही त्याला सैतान म्हणतात. असे सैतान वाढले नाही पाहिजे. तुकाराम महाराजांचा शब्द आहे वाढावे संतान, संतान वाढले पाहिजे. म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करणारा संसारिकाचा वर्ग आहे. केवळ संसार करतो, प्रपंचच करतो, फक्त दुसरं काहीच करत नाही. पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग संसार करत असताना, परमार्थ करत असताना वरून वरून दिसतो, पण आतून मात्र त्याचा प्रपंचच चालू आहे. भक्ती बाह्यात्कार आंतरिक संसार तुकाराम महाराज म्हणतात. भक्ती वरून वरून करत असताना दिसतो, पण आतून मात्र केवळ आणि केवळ प्रपंचाचाच विचार त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. हा वर्ग जर कुठे पाहायचा जर असेल तर मला वाटतंय इकडे तिकडे कुठे शोधण्याचा प्रयत्न न करता मला वाटतंय चांगल्या अंतःकरणाने फक्त आमच्याकडे बघा ना हाच वर्ग आहे म्हणून खात्री करा. बरेचसे लोक वरून वरून परमार्थाचं सोंग घेतात, पण आतून मात्र विषयाने गोंधळ घातलेला असतो अंतःकरणामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात विषयाचा गोंधळ माजत असे. वरून वरून भक्ती करत असताना दिसतात, पण अंतःकरणामध्ये मात्र सगळ्या संसाराविषयीच्या अपेक्षा असतात. गुरुवारी भोले बाबा म्हणायचे बा लोक बघून बघून आपलं काय बघतात, आपले कपडे बघतात, आपलं शरीर बघतात. फार जर झालं तर आपण डोक्यावरती फेटा कसा बांधलेला आहे ते बघतात, कपाळावरती गंध कसा लावलेला आहे ते बघतात, बाकीचं बघतात सगळं. पण अंतःकरणामध्ये विषयाने काय कावर घातलेल्या लोकांना काय कळणार आहे याचं. विठ्ठल अंतरी विषयाचे लागले पैपिशी, बाहेर विषय भुलवी लोका. वरून वरून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न आहे भक्तीच्या द्वारा, नामचिंतनाच्या द्वारा, पण आतून मात्र विषयाने ग्रस्त आहे. तिसरा वर्ग आहे. आणि चौथा वर्ग या जगामध्ये जीवन जगत असताना केवळ परमार्थाने म्हणजे परमार्थच करतो, संसाराचा अजिबात विचार करत नाही. विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही ही साधना करत असताना संसाराच्या बाहेर निघालो आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच आम्ही शूर झालो. बाहेर आलो संसारा तुका म्हणे शूर झालो, बाहेर आलो संसार. आम्ही संसारातून बाहेर आलो त्याच्यामुळेच की काय आम्ही खऱ्या अर्थाने शूर झालो. संसारातून बाहेर पडणं हे शूरत्वाचं लक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराज तर म्हणतात जो शूर आहे खऱ्या अर्थाने, जो संसार जिंकतो त्यालाच शूर म्हणा, नाहीतर बाकीचे काय कमी आहेत काय लोक या जगामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, नाही तरी काय थोडी. विठ्ठल संसाराला जो जिंकतो तो खऱ्या अर्थाने जगातला सर्वश्रेष्ठ शूर आहे. आणि त्या शूरत्वामध्ये आमची गणना आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संसाराच्या बाहेर आलो, पण संसाराच्या बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा दुसरी गोष्ट आम्ही संसारामध्ये पुन्हा शिरलो नाही.
संसाराच्या बाहेर आलो ते बाहेरच आलो. नाहीतर बऱ्याचदा माणसं संसारातून बाहेर येतात, पण बाहेर आलेले माणसं पुन्हा संसारामध्ये शिरतात. बऱ्याचदा असं होतं. काहीतरी घरामध्ये किरकिर झाली, कटकट झाले, भांडणं वगैरे झाले, तात्कालिक वैराग्य प्राप्त होतं आणि घर सोडण्याचा प्रयत्न येतो अंतःकरणामध्ये निर्माण होतो. घर सोडतात आणि पुन्हा त्या घरामध्ये शेवटी जातात. संसारातून बाहेर निघतात पण पुन्हा संसारामध्ये जातात. गुरुदेव बाबा उदाहरण सांगायचे. एक म्हातारा संध्याकाळच्या वेळेला म्हातारीला म्हणू लागला, आता उद्याच्याला मी माझी पिशवी घेऊन जाणार, घरामध्ये थांबणार नाही. अहो काय झालं? एक काळ तो बघितलेला मी की या घरामध्ये माझ्या शब्दाशिवाय काहीच होत नव्हतं, पण मला हे दिवस पाहण्याची वेळ आली, माझ्या शब्दाला अजिबात किंमत राहिलेली नाही. काय करायचं या संसारामध्ये राहून? उठलं की मी माझं सामान घेणार, पिशवी भरणार आणि घरातून जाणार, आणि गेल्याच्या नंतर पुन्हा उमरा ओलांडणार नाही, घराकडे डुंकूनही पाहणार नाही. प्रतिज्ञा केली रात्रीच्या वेळेला. सकाळी उठलं म्हातारा, सगळं आवरलं, पिशवी भरली, खांद्यावरती पिशवी घेतली आणि निघाला. निघत असताना मनामध्ये विचार केला, फार लांब जाण्यापेक्षा थोडं जवळ जाऊ, जवळ जाऊ. जर फार लांब गेलो तर व्यवस्था जर झाली नाही तर मग अडचण यायची, म्हणून थोडं जवळ जाऊ बघू. म्हणून स्वतःच्या शेतामध्ये गेला. स्वतःच्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर वेळ झाल्याच्या नंतर घरच्या लोकांनी जनावरं सोडले चरण्याकरता. गाई, म्हशी, ते बैल वगैरे ते सगळे शेतामध्ये आले. झाडाखाली बसलेलं होतं सावलीला. चरणारे जनावरं पाहिले. दुपार झाली, 4-5चा सुमार झाला. 4-5 वाजले सायंकाळचे. करता 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 तो मनामध्ये विचार असं करू लागला, घरच्यावरती रागावून आलो, मुलावरती राग असेल, पत्नीवरती असेल, सुनेवरती असेल, कोणावरती असेल बाकीच्या, पण या मुख्य जनावरांनी काय केलं बिचाऱ्याने माझं? असा मनामध्ये विचार येऊ लागला. सगळ्यासाठी घर सोडून जाईल मी, पण मला वाटतं यांच्या तरीसाठी, जनावरांसाठी तरी राहायला पाहिजे. अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होऊ लागलं. करता करता त्याची ते जी म्हैस होती ती त्याची जरा आवडती होती. त्या म्हशीकडे बघितल्याच्या नंतर आणखी त्याच्या अंतःकरणामध्ये पाना फुटला. ते म्हटलं, सगळ्यासाठी घर सोडणं एखादी वेळ शक्य होईल, पण कमीत कमी याच्यासाठी तरी मात्र घर सोडून मला जाता येणार नाही. त्याचा विचार करू लागला. करता करता त्या म्हशीच्या जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर त्याच्या पाठीवर हात वगैरे फिरला. फिरल्याच्या नंतर जनावर असता आपण प्रेम केल्याच्या नंतर साद प्रतिसाद, उत्तर प्रत्युत्तर हा जगातला नियम आहे. तो सर्वांशीच लागू आहे. त्या म्हशीच्या पाठीवरून हात फिरवल्याच्या नंतर तिलाही बरं वाटलं, म्हणून तिने तिची मान याच्या खांद्यावरती टाकली. खांद्यावरती टाकल्याच्या नंतर निश्चयामध्ये आला, सगळ्यासाठी घर सोडून जाईल, पण आता हिच्यासाठी मात्र सोडू देणार नाही. काय प्रेम आहे! मुक्या जनावराला कळती माझी संवेदना, घरच्याला कळत नाही. विचार करू लागला. करता करता तिच्या अंगावरती सायंकाळच्या वेळेला माश्या बसू लागल्या, म्हणून तिने शेपटी हाणता हाणता अशी फिरवली. फिरता फिरता शेपटी त्याच्या हातामध्ये आली. हातामध्ये आल्याच्या नंतर ते म्हटलं, काय मुख्य जनावराला कळते? ती सुद्धा मला म्हणते की चल घरी शेपटीला धरून. हातामध्ये शेपटी धरली आणि वेळ झाल्याच्या नंतर ती म्हैस घराकडे निघाली. निघाल्याच्या नंतर यांनी शेपटी मात्र सोडली नाही, तशीच हातात ठेवली. हातात ठेवून तसाच तो घरी आला. काठी टेकत टेकत म्हातारे उमऱ्याच्या बाहेर आली. पाहत असं तर म्हातारे अंगणामध्ये फार प्रतिज्ञा केल्या होत्या, रात्री घर सोडून जाईल, घराचा उंबरा ओलांडणार नाही, अंगणामध्ये येणार नाही, डुंकून पाहणार नाही, एक मुक्काम तरी करायचं कमीत कमी. कुठे हजारोचे त्याच मुक्कामाला. म्हाताऱ्याने सांगितलं, असा गैरसमज करू नको, मी आलो नाही. मग आणले गेले. मला आणले गेले म्हटले, कोणी आणलं? म्हटले म्हशीने आणलं. हो, ते बोलले का तुम्हाला? बोलले की. मी तिची जेव्हा शेपटी हातामध्ये धरली तेव्हा त्या म्हशीला मी बोललो, अगं म्हशी मला कुठं नेशी? मग म्हैस काय म्हटली? म्हैस मला म्हटली, तुला इकडे तिकडे नाही, नीट घरीच नेशी. तुला इकडे तिकडे तू ठेवण्याच्या योग्यतेचा नाहीस, तो राहिला तर नीट घरीच राहशील फक्त. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, बरेचसे माणसं घर सोडण्याचा प्रयत्न करतात, पुन्हा त्याच घरामध्ये येतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसार सोडला, घरादाराचा त्याग केला, पुन्हा संसारामध्ये आलो नाही. पाहिलेचे नाही मागे परतुनी, आम्ही मागे परतून सुद्धा पाहिलं नाही. आणि मला वाटतंय खऱ्या अर्थाने शूर तोच आहे, एकदा रणांगणामध्ये पुढे त्याने तोंड केलं रे केलं की जो मागे वळून बघत नाही. विठ्ठल शूर न फिरे माघारी. एकदा रणांगणाकडे
केल्याच्या नंतर पुन्हा पाठ तोंड माघारी ठेवायचं नाही. त्या परशत्रूला पाठ दाखवायचे नाही. शूरत्वाचा हा गुण आहे. आणि असे आम्ही संसारातले शूर झालो. संसाराला आम्ही बाजूला केलं, संसारातून बाहेर आलो. तर आम्ही तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही संसारातून बाहेर आला, त्याचा अर्थ काय समजायचा? तुमची भावना नेमकी संसाराविषयीची कशी, काय केलं तुम्ही संसाराचं? याचं उत्तर जगद्गुरु तुकोबर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसारावरती शून्य घातलं, संसाराच्या नावे घालून या शून्य, आम्ही संसाराच्या नावाने शून्य घातलं आणि जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा धर्म आम्ही केला, वाढता हा पुण्य धर्म केला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसाराच्या नावाने शून्य घातलं. संसार शब्दाचा अर्थ काय, शून्य घालणं म्हणजे काय, आणि वाढता जो पुण्य धर्म तुम्ही केला तो नेमका कोणता धर्म केला, थोडस चिंतन करू आणि पुढे चलू. विठ्ठला संसाराच्या नावे घालून या शून्य, आम्ही संसाराच्या नावाने शून्य घातलं. कोणत्या संसाराच्या, कारण संसार शब्दाचा अर्थ एक होत नाही, संसार शब्दाचे अनेक अर्थ होतात. संसार शब्दाचा पहिला अर्थ होतो पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण. हा संसार शब्दाचा अर्थ भगवान आचार्य आपल्याला सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम इह संसारे, पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. हा एक संसार शब्दाचा अर्थ आहे. दुसरा संसार शब्दाचा अर्थ आहे
ज्ञानोबराय म्हणतात, जन्मन आणि मरण केवळ याला संसार म्हणू नका, जन्म मरणाला सत्यत्व बुद्धीने स्वीकारणं याला संसार म्हणा. आगा उपजने आणि म्हणे हे साचची जे का मानणे तया लोको मी म्हणे संसारू हनु विठ्ठल. तिसरा संसार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विकार जे अंतःकरणामध्ये आहे तोच मोठा संसार आहे. काम क्रोध असो संसार, काम क्रोधाधिक विकार हेच एक संसाराचं लक्षण आहे. यांना संसार असं म्हणतात. आणि चौथा संसार शब्दाचा अर्थ आहे, आपण ज्या संसारामध्ये दिवसही राहतो, रात्रंही राहतो, रात्रंदिवस ज्या संसारामध्ये आपण राहतो तो एक लेकरा बाळाचा घरादाराचा संसार, हा संसार शब्दाचा चौथा अर्थ आहे. बऱ्याचदा असं होतं, एका शब्दाचे जर 3-3, 4-4 अर्थ जर सांगायला गेले गरजेचे तर लोक म्हणतात नवीन कीर्तनकार दिसत असं होतं. तसा नवीनच अवघड होतं. आणि बरेचसे लोक मग कीर्तन झाल्याच्या नंतर मग म्हणतात की आम्हाला काहीच कळालं नाही, डोक्यावरून गेलं म्हणतात. कुठून गेलं? डोक्यावरून. ते डोक्यावरून नाही जाण्याकरता माझ्याकडे 2च उपाय नव्हते. माझ्याकडेच म्हणजे काय, तुमच्याकडे तेच 2च उपाय फक्त. एक तर पहिला उपाय असा आहे, तुमच्या डोक्यावरून जर जायचं नसेल तर मला खाली बसून कीर्तन करावं लागेल, म्हणजे आपलं डोके सगळे सारखे पहिली गोष्ट. नाहीतर जरा दुसरा उपाय आहे, पण तुम्हाला कष्ट होतील जरा त्याचे. काय तुम्हाला उभा राहावं लागेल, दुसरं काय. संसार शब्दाचे 4 अर्थ बघितले आपण. पहिला संसार, पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. संसार शब्दाचे लाख अर्थ करा, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याच्यावरती शून्य घातलं. कोणताही संसार असू दे, जन्म मरणावरती आम्ही शून्य घातलं. शून्य घालणं या शब्दाचा अर्थ होतो किंमत न देणं. शून्य शब्दाचा अर्थ होतो किंमत नसणं. शून्य शून्य म्हणजे काय, ज्याला काहीच किंमत नाही त्याला शून्य म्हणतात. एखादा व्यक्ती जर एखाद्याची फार स्तुती करत असेल किंवा वर्णन करत असेल एखाद्या जवळच्या व्यक्तीजवळ, तर त्याला जर आवडलं नाही तर तो म्हणतो, काय सांगतो त्याचं त्या व्यक्तीचं, तो माझ्याजवळ शून्य येतो. म्हणजे माझ्यासमोर त्याला काही किंमत नाही. म्हणजे ज्याला काहीच किंमत नाही त्याला शून्य म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, संसार शब्दाचे कोणतेही अर्थ जरी केले तरी आम्ही त्याच्यावरती शून्य घातलं म्हणजे त्याला आम्ही किंमत देत नाही. पहिला संसार शब्दाचा अर्थ आहे. सांसारिक जीवनामध्ये याला फार मोठी किंमत दिल्या जाते. नव्हे मुनी मुक्त झाले भेने गर्भवास. संसारिक जीव जन्म मरणाला किंमत देते यात नवल नाही. मुनी लोक सुद्धा या संसाराला घाबरून संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि मरायचं, या संसाराला आम्ही किंमत देत नाहीत. म्हणूनच घेईन मी जन्म तुकाराम महाराज म्हणतात त्या संसाराला आम्ही किंमत देत नाहीत. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. दुसऱ्या शब्दाचा संसार शब्दाचा अर्थ होतो जन्म मरणाला सत्यत्व बुद्धीने स्वीकारणं. पण तुकाराम महाराज म्हणतात याच्यावरही आम्ही शून्य घातलं. त्याचा अर्थ असा आहे, आम्ही जीवनामध्ये संसार कधी सत्यत्व बुद्धीने स्वीकारलाच नाही. उलट आमच्या समोर संसार कसा आहे, महाराज म्हणतात फलकट रूपाने आमच्या समोर संसार
कधीच सत्यत्व बुद्धीने स्वीकारलं नाही. आमच्या दृष्टीने संसार कसा आहे, फलकटतो संसार. आमच्या दृष्टीने संसार फलकट आहे, म्हणजे आम्ही त्या संसाराला अजिबात किंमत दिली नाही. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही किंमत दिली नाही. तिसरा संसार शब्दाचा अर्थ होतो विकार. पण या विकारांनाही आम्ही किंमत दिली नाही. ज्या विकाराने संपूर्ण जगाला त्रस्त केलं, तुकाराम महाराज म्हणतात त्या इंद्रिय त्या इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही जीवनामध्ये या काम क्रोधाधिक विकारांना किंमत दिली नाही. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि चौथा संसार शब्दाचा अर्थ होतो लेकराबाळाचा घरदाराचा. पण याही संसाराला आम्ही किंमत देत नाही. विश्वमौली भगवान ज्ञानोबराय म्हणतात पुत्र मित्र कलत झाली ही स्वतंत्र अरे माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. विठाला संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही किंमत दिली नाही. काय केलं जीवनामध्ये, वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही वाढत असणारा पुण्य धर्म केला. वाढता हा पुण्य धर्म केला याचे दोन अर्थ होतात. तुकाराम महाराज म्हणतात मागूनच आलेला हा धर्म मधल्या काळामध्ये लुप्त झाल्यासारखा होता, त्याला आम्ही थोडा वाढवला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं या धर्माच्या बाबतीमध्ये निळोपरायांनी वर्णन करत असताना गोड केलेलं आहे. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हरिभक्तीचा महिमा विशेष रूपाने वाढवलेला. विठाल विठाल आलेला हा धर्म खऱ्या अर्थाने प्रशस्त अशा प्रकारचा असताना देखील आम्ही त्यामध्ये आणखी भर घालून थोडं त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र आम्ही धर्म वाट वगैरे निर्माण केले नाही. श्रेष्ठ व्यक्ती जे असतात मागून आलेल्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतात. तेनेची पंथे चालू जातात. अज्ञानी लोक सामान्य लोक वाटा फोडण्याची कामं करतात. विठाल त्याच्यामध्ये प्रकारच जर करायचा जर झाला तर एक वर्ग वाट लावणारा असतो, एक वर्ग वाट फोडणारा असतो आणि एक वर्ग वाटेने चालणारा असतो. बरेचसे लोक वाट लावतात, वाट लावतात नाही वाट लावतात. वाट लावणं वेगळं आणि वाट लावणं वेगळं. वाट लावलं पाहिजे. घरामध्ये आलेल्या मुलीला घरचे लोक वाट लावतात. मराठवाड्यातला शब्द आहे आपल्या वाट लावणं. एखादी श्रेष्ठ व्यक्ती आली घरामध्ये की त्यांना वाट लावतात. पण बरेचसे माणसं वाट लावण्याच्या ऐवजी बऱ्याच जणांची वाट लावतात. काही तर अख्ख्या गावाची वाट लावली. दुसरा वर्ग वाटा फोडणार आहे, वाटा फोडायची सवय असते. पण एक वर्ग उत्तम असा आहे वाटही लावित नाही, वाट फोडित नाही, वाटेने चालतो. तुकाराम महाराज म्हणतात मागूनच आली होती ती वाट, मागून आली वाट सिद्ध ओळीची तैशी. मागून आलेली वाट त्याच वाटेला आम्ही आणखी पुन्हा प्रशस्त केलं. विठाल आणखी प्रशस्त केलं.
मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा आम्ही त्या वाटेला आणखी उजाळा दिला उजळावया आलो वाटा याच्याकरताच आम्ही या लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये आलो होतो आणि तेच कार्य आम्ही जीवनामध्ये केलं. वाढता हा पुण्य धर्म केला मागूनच आलेला हा पुण्य धर्म आम्ही त्याला थोडं विशेष रूपाने वाढवलं एक अर्थ. आणि दुसरी गोष्ट आम्ही जो पुण्य धर्म केलेला आहे किंबहुना जो करतो तो साधारण धर्म नाही तो वाढणारा धर्म आहे. वाढता हा पुण्य धर्म वाढता वाढणारा पुण्य धर्म आहे. तुकाराम महाराजांनी याची विषय पुष्टी करत असताना नेघे उतार चढते गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. आणि ही सेवा करत असताना ही सेवा कधी कमी झाली नाही पाहिजे देवा वाढती राहिली पाहिजे. याच्याकरता विश्वमौली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये उदाहरण दिले आणि त्या उदाहरणाचा प्रत्यय मला वाटतं यावर्षी सर्व जनसामान्याला अशा प्रकारचा आलेला. ज्ञानोबराय म्हणतात वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर वर्षा झाल्याच्या नंतर सर्व नद्या नाल्या यांना काय येतो पूर येतो. वाढता पूर राहतो तो महाराज. वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पन्नू सुता त्याप्रमाणे तैशी नीच नवी भरता श्रद्धा दिसे. विठ्ठल क्षणाक्षणाने घटकाने वाढणारा अशा प्रकारचा आहे. सुख घडो कीर्तनकाराने उत्तरार्ध म्हटल्याच्या नंतर गायनाचार्यांची परीक्षा असते पूर्वार्ध घेण्याची. इथे मात्र त्याची तशी काही कमतरता पडणार नाही कारण सर्व जाणकार वारकरी आणि नियमातले शिस्तबद्ध सगळी मंडळी आहे. विठ्ठला विठ्ठल मला वाटतं इथे आपण जेवढे तुम्ही वारकरी बघत आहात आम्हाला तुम्हाला सगळ्याला आम्हाला अंगावरती आमच्या तुम्हाला फक्त पांढरेच कपडे दिसतात आणि तेच दिसणार आमच्या तुम्हाला. विठ्ठला म्हणतात हे जे सुख आहे किंबहुना हे नामचिंतन जे साधन आहे पुण्य धर्म आहे. सुख घडोघडी वाढू लागे वाढणारा हा पुण्य धर्म आहे. आम्ही साधारण धर्म नाही करत वाढणारा धर्म करतो. वाढणारा धर्म हा नामचिंतनाचा भक्तीचा धर्म वाढणारा आहे. विठ्ठला नामचिंतनाचा जेव्हा नाद कानावरती पडतो किंवा नाद होतो तर या नादामध्ये एक अशी विलक्षण शक्ती आहे. अंतःकरणाचा ठाव हा नाद घेतो. मला वाटतंय व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे नाद लोकांचा ठाव घेतात आणि ठाव घेतल्याच्या नंतर बरेचसे नाद व्यवहारातले असे की माणसाचं वाटोळ करतात. पण परमार्थामध्ये आल्याच्या नंतर परमार्थातला जो नाद आहे परमार्थाचा नाद जीवाचं कल्याण करतो. ते संगीत शास्त्रामध्ये गायनाचा नाद असेल किंवा मृदंगाचा नाद असेल आपल्याकडे त्याला नाद ब्रह्म अशी संज्ञा आहे. नाद ब्रह्म त्या नादामध्ये नादाचे 2 प्रकार केले जातात. एक आहत नाद आणि दुसरा अनाहत नाद. आहत नाद त्याला म्हणतात मृदंगावरती थाप टाकणं. मग चाट असेल थाप असेल दोन्हीकडून धा असेल तो धा मध्ये तर ते मृदंगाचार्य खऱ्या अर्थाने तुम्ही मंडळी फार आनंद ओमधा शामधा वगैरे काही काही ते प्रकार. विठ्ठल
होतो त्याला आहत नाद म्हणतात. मृदंगावरती थाप टाकून जो नाद होतो तो आहत नाद आहे. विण्याच्या तारा वाजून जो नाद निर्माण होतो तो आहत नाद आहे. बासरीच्या द्वारा जो नाद निर्माण होतो तो आहत नाद आहे. पेटीचा भाता ओढल्याच्या नंतर जो नाद होतो तो आहत नाद आहे. आहत नाद आपल्याला ऐकायला येतो, पण दुसरा जो नाद आहे अनाहत नाद, अनाहत नाद बाह्य रूपाने आपल्याला प्रगट होत नाही, तो समाधीमध्ये त्याचा अनुभव येतो. विठ्ठल संगीत शास्त्रामध्ये एक अशी विलक्षण शक्ती आहे नाद ब्रह्मामध्ये. एकाग्र वृत्तीने जर एखाद्याने या सुराचा ठाव जर घेतला, एकाग्र वृत्तीने जर या सुराकडे लक्ष दिलं, तरी सूर जेव्हा अंतःकरणामध्ये प्रवेश होतात, अंतःकरणाचा ठाव घेतात, तेव्हा कितीही विषयासक्त असणारा पुरुष देहभान विसरल्याशिवाय राहत नाही. ही नाद ब्रह्माची समाधीचा अनाहत नाद फक्त स्वतः पुरता मर्यादित असतो, आणि हा जो नाद आहे आहत नाद संगीतातला समष्टी रूपाने महत्वाचा असतो. विठ्ठल वाढता असणारा हा पुण्य धर्म आम्ही केला, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही वाढता पुण्य धर्म केला ठीक आहे, पण तो नेमका कोणता धर्म केला? त्या धर्माचा आम्हाला धर्म मार्गदर्शन केलं. त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय
केला त्या पुण्य धर्माचा जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या पहिल्या शब्दामध्ये उत्तर देतात, वर्णन करतात. हरी भजने. आम्ही वाढता पुण्य धर्म केला म्हणजे नेमका कोणता केला? हरिभजन केलं, अर्थात भक्ती केली. कोणी म्हणेल वाढता पुण्य धर्म तुम्ही हरिभजन भक्तीच का घेतला, ज्ञान धर्म काय घेतला नाही, योग धर्म काय घेतला नाही, कर्म धर्म काय घेतला नाही? तर त्याचं सरळ एका शब्दामध्ये उत्तर असं आहे, जगामध्ये ज्ञान धर्म श्रेष्ठ आहे, वादच नाही. पवित्राणाम नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. ज्ञान धर्म पवित्र आहे, योग धर्म श्रेष्ठ आहे, कर्म धर्म हे चांगलं आहे. पण या तीनही धर्माचा जर विचार केला तर या तीनही धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की वाढणारे नाहीत. ज्ञान धर्म श्रेष्ठ आहे, वाढत नाही. योग धर्म श्रेष्ठ आहे, वाढत नाही. आणि कर्म धर्म श्रेष्ठ पण वाढत नाही. जगामध्ये एकच धर्म वाढणारा आहे, तो म्हणजे भक्ती धर्म. विठ्ठल भक्ती आम्ही जीवनामध्ये केली, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. सदा नाम घोष करू हरी कथा. आम्ही हरीची कथा केली आणि ती कथा आम्ही करत असताना दुसऱ्या संसाराकडे अजिबात लक्ष दिलं नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हा वाढणारा पुण्य धर्म म्हणजे हरिभजने. हे धवळीले जग आणि हरिभजनाच्या द्वारा जग धवळून काढलं म्हणजे संपूर्ण जग प्रकाशित केलं. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये हरिभजनाच्या द्वारा अनेक संत महात्म्यांनी संपूर्ण जग धवळून काढलं. महाराज त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये तर जाऊ द्या, जगद्गुरु तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, ह्या संत मंडळींनी तर कीर्तनाच्या द्वारा, कथेच्या द्वारा, या नामचिंतनाच्या द्वारा, हरिभजनाच्या द्वारा संपूर्ण जग धवळून काढलं, यात वादच नाही. पण अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भजनाच्या द्वारा आपलं संपूर्ण महाराष्ट्र धवळून काढला, परमपूज्य परमशुद्ध प्रातस्मरणीय वैकुंठवासी बंकर स्वामी महाराज, आपल्या मराठवाड्याचा वैभव महाराज. एवढं हरिभजन केलं, एवढं हरिभजन केलं. आमचे गुरुवारी मारुती बाबा म्हणत असतात, स्वामीजी महाराजांचं भजन म्हणजे राक्षसी भजन. विठ्ठल स्वामीजींचा काकडा, स्वामी महाराजांचा काकडा पंढरपूरमध्ये 4 महिने चातुर्मासात व्हायचा. चरित्रामध्ये असा उल्लेख आहे, स्वामीजींचा काकडा 4ला प्रारंभ होत होता. लोक 3 वाजल्यापासून जागा धरायचे, पहाटे 3 वाजल्यापासून. स्वामीजींचा अधिकार. मला वाटतंय आम्ही येऊन कीर्तन अर्ध जरी झालं तरी लोक येत नाही, हा आमचा प्रभाव. पण स्वामी महाराजांच्या काकड्याला स्वामी महाराज येण्याच्या अगोदर 3 वाजल्यापासून 1 तास अगोदर जागा आरक्षित करून लोक स्वामी महाराजांची वाट बघायची. आणि जेव्हा स्वामीजी यायचे, स्वामी महाराज गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळे वगैरे घेऊन काकड्याला प्रारंभ व्हायचा, तेव्हा बसलेला समाज मंत्रमुग्ध व्हायचं. महाराज त्या काळातला प्रसंग आहे. बालगंधर्वांचे अनेक नाटक प्रसिद्ध होते त्या काळामध्ये. बालगंधर्व, एकच प्याला, सुभद्रा हरण वगैरे हे नाटक जे होते पूर्वीच्या काळामध्ये नाटक होत होते. नाटकी कमी असल्यामुळे आता नाटकाचे एवढे नाटक करायचीच गरज पडत नाही. विठ्ठल स्वामी महाराजांच्या काकड्याला बालगंधर्वांचे शिष्य मंडळ येऊन बसायचे. 2-2 तास, 2.5 तास तो काकडा चालायचा. अनेक दिवस त्या शिष्य मंडळीने काकडा ऐकला स्वामी महाराजांचा. आणि एके दिवशी बालगंधर्वाने विचारलं, म्हटले तुम्ही एवढ्या भल्या पहाटे कुठे जातात, काय करतात?
बालगंधर्वाच्या शिष्याने सांगितलं, आम्ही बंकर स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्याकरता पंढरपूरला जातो. बालगंधर्वांनी सांगितलं, 2-3 महिन्यापासून तुम्ही तिथे जाता त्यांच्या सेवेला, मग त्यांना एक निरोप द्या. त्यांना सांगावं, 3 महिने झालं आम्ही तुमच्या काकड्याला येतोय. आमची एकच छोटीशी विनंती, एकदा आमच्या फळावरती या. फळावरती म्हणजे ते नाटकावरती तुम्ही भेट द्यायला त्या नाटकाला. काकडा झाला 1 दिवशीचा. झाल्याच्या नंतर शिष्यमंडळी स्वामी महाराजांकडे गेली, दर्शन घेतलं स्वामीजी महाराजांचं आणि सांगितलं, आमच्या मालकाची एक विनंती आहे तुम्हाला. काय विनंती? गेले 3 महिन्यापासून आम्ही तुमचा काकडा ऐकला. चांगली गोष्ट झाली. विनंती काय? एकच विनंती आहे, आम्ही 3 महिन्यापासून तुमचा काकडा ऐकला. आमची एकच विनंती, आमच्या फळावरती 3 मिनिटा करता तरी चला. कमी एकच मिनिट, जास्त नाही. स्वामीजी महाराजांचं वाक्य बाहेर पडलं तोंडातून. स्वामी महाराज म्हटले, मी सहज म्हणून जरी तुमच्या स्टेजवरती आलो, मंचावरती आलो नाटकाला भेट द्यायला म्हणून, तर माझी नंतरची येणारी शिष्य परंपरा पिढी तमाशाला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मोठ्या माणसाची काय जबाबदारी असते, हे जबाबदारीचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून स्वामीजी महाराजांचं आहे. बरेचसे माणसं आपल्या मुलाला संस्कार लावण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील असतात, पण त्यांना संस्कार लावण्याच्या ऐवजी आपण किती संस्कारित आहोत हे पाहणं गरजेचं असतं. लहान लेकराला संस्कार लावायची गरज नाही, ते आपल्याकडे बघूनच ते तसे संस्कार त्याला होत असतात. विठ्ठल स्वामीजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या भजनाच्या द्वारा, हरी भजने हे धवळीले जग, संपूर्ण जग महाराष्ट्र धवळून काढा, पिंजून काढलं. एवढं भजन केलं स्वामीजी महाराजांच्या. आजही चाली, त्याच चाली आणि तशाच चाली आपल्यापर्यंत आल्या, ही आपली फार मोठी पुण्य आहे. विठ्ठल हरी भजने हे धवळीले जग. तुकाराम महाराज म्हणतात, धवळले जगदाकार, अंधार तो निरसला. जगातला अंधार नाहीसा केला आम्ही. हरी भजने हे धवळीले जग, संपूर्ण जग धवळून काढलं. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व ज्ञानवरांची भाषा आहे. हरी भजने हे धवळले जग. आणि त्याचा परिणाम असा झाला, चुकविला लाग कळीकाळाचा लाग म्हणजे लाग शब्दाचा अर्थ तो संबंध. कळीकाळाचा संबंध नाहीसा झाला. मग तो वैयक्तिक माझ्या व्यष्टी रूपाने माझ्या जीवनावरती असेल किंवा समष्टी रूपाने जगाच्या बाबतीमध्ये असेल. नामचिंतन मीही केलं म्हणून माझ्यावरती आता काळाची सत्ता नाही, आणि जगातल्या ज्या ज्या व्यक्तीने नामचिंतन केलं त्या जगातल्या व्यक्तीवरती देखील काळाची सत्ता आता राहिली नाही. नामचिंतनाचा परिणाम माझ्या व्यष्टी जीवनावरती असा झाला, माझ्यावरती आता काळाची सत्ता नाही. मरण माझे मरुनी गेले, मज गेले अमर, किंवा मरणाहती सुटले विचारी या निश्चय. मरणाच्या तावडीतून आम्ही निसटले गेलो. का निसटले गेलो? आम्ही तेवढं भजन केलं, नामचिंतन केलं, आणि त्याचा परिणाम चुकविला लाग कळीकाळाचा संबंध चुकला. खऱ्या अर्थाने जगाला खाणारा काळ असेल महाराज म्हणतात, पण त्या जगाला खाणारा काळ असेल, जगा काळ खाय, पण आम्ही मात्र त्या काळाच्या डोक्यावरती पाय दिला. आणि पाय देत असताना एक नाही, परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी श्री गुरु बोधी बाबा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु शिजो महाराजांचा घाटावरती होणारा पुण्यतिथीचा उत्सव. त्या उत्सवामध्ये कीर्तनकारानेच प्रमाण असं दिलं, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. बाबांनी माईक मध्ये सांगितलं, बुवा दिला म्हणण्याच्या ऐवजी दिले म्हणा. 1 पाऊल नाही दिला, 2 पाय दिले काळाच्या डोक्यावरती. विठ्ठल जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय, काळाच्या डोक्यावरती आम्ही पाय दिलेले. याचा अर्थ चुकविला लाग कळीकाळाचा संबंध चुकवला. आमच्या दृष्टीने वैयक्तिक आणि जगाच्या दृष्टीने जर विचार केला तर जगाने हे जर नामचिंतन केलं तर जगाला देखील काळाची भीती बाळगण्याची गरज नाही. काळाची सत्ता जगावरती चालू शकत नाही. कारण यमधर्माने आपल्या दूतांना सांगत असताना
हात ठेवून आपल्याला सांगतात की त्यांना कळी काळाला घाबरण्याची गरज नाही. चुकविला लाग कळी काळाचा लाग चुकू शकतो. तर श्रीमद भागवतामध्ये महाराज बसलेले तिथे श्रीमद भागवतामध्ये आजमिळाची कथा येते. जेव्हा शेवटच्या अवस्थेला प्राण उत्क्रमण होण्याच्या वेळेला शेवटचा मुलगा त्याचं नारायण नाव ठेवलं होतं. नारायणाला आवाज दिला, मुलाला आवाज दिला, नारायण म्हणून फार मोठ्याने आरोळी दिली आणि दुसऱ्या क्षणाला प्राण उत्क्रमण झाले. झाल्याच्या नंतर अशा वेळेला विष्णुदूत आणि यमदूत ज्ञाने करता आले. विष्णुदूत म्हणतात हे आमचे गिरायक आहे आणि यमदूत म्हणतात हे आमचे गिरायक आहे. दोघांमध्ये भांडणं झाली. भांडणं झाल्याच्या नंतर शक्तीच्या दृष्टीने प्रबल असणारे विष्णू भक्त यांनी यमदूताला हरवलं. यमदूतांना राग आला. राग यम दरबारामध्ये गेले. यमधर्माकडे गेले. ते फासे वगैरे टाकून दिले आणि सांगितलं आम्ही तुमची नोकरी करायला तयार नाही. वाटल्यास राहिलेला पगार तो तुम्हीच घ्या, वही देऊ नका, पण आम्हाला आता तुमच्याकडे काम करण्याची इच्छा नाही. काय नाही, तुमचं काही ठराविक गृहीत कृत्य नाही की याच लोकांना आणा, तसंच आणा, कसं आणा, आम्हाला तसा काही तुम्ही सल्ला दिलेला नाही. आम्हाला मार खाण्याची वेळ येते, आम्ही तुमच्याकडे काम करणार नाही. तेव्हा यमधर्माने त्यांना जवळ घेऊन सांगितलं बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते, हे पण ऐका, इथून पुढे तुम्हाला मी निश्चित तुम्हाला कायदे कानून ठरवून देतो, नेमकं कोणाला आणायचं. मग यमधर्म त्या दूतांना सांगत असताना मृत्यू लोकातल्या कोणत्या व्यक्तीला घेऊन यायचं याची यादी देत असताना फार मोठी यादी दिलेली सगळी सांगत नाही. त्याच्यामध्ये नामचिंतनाचा एक प्रकार आहे. यमधर्म म्हणतात तान आणय. तान म्हणजे त्यांना घेऊन ये. त्यांना म्हणजे मी ज्याच्याकडे बोट करतो त्यांना नाही. तान आणय, त्यांना घेऊन ये. हे बोट करणं कधी कधी खूप अवघड आहे महाराज. अभिनय कधी कधी अंगलट येतो. तान आणय, त्यांना घेऊन ये. त्यांना म्हणजे कोणाला? मग त्याच्यामध्ये यादी देत असताना जे अनेक नावं घेतलेले आहेत, जे नामासी विमुख जे आहेत, तर त्यांना एक घेऊन ये. या लोकांमध्ये आल्याच्या नंतर विषयाचं सुख भोगत असताना फार मजेने भोगलेलं आहे. मद्यपान घेत असताना मजेने घेतलेले, मांसाहार करत असताना फार मजेने केलेले, चटणी लवलव खाल्लेले, जे बाहेर चाटो चाटो. मग यम धर्म म्हणतो ठोक खाल्ल्याला चांगला. त्यांना मात्र झोडू नये, झोडीत आणा त्यांना. मग ते झोडीत असताना ते काही साधं झोडीत नाहीत. मारिते तोडीते झोडीते निष्ठुर यमाचे किंकर खूप मार देतात, खूप मार देतात. आणि मग त्यांना घेऊन ये म्हणतात. आणि दुसरी गोष्ट जे नामचिंतन करतात, नका जाऊ त्या गावा, त्यांच्या गावाला सुद्धा जाऊ नका. वरुडच्या शिवाकडे सुद्धा बघू नका. वरुडच्या शिवेमध्ये सुद्धा येऊ नका, कारण वरुड मध्ये तसं कोणी नाहीये. विठ्ठल नामधारकाच्या शिवा त्यांच्याकडे मात्र जाऊ नका. यमधर्माचा तो दंड काय. म्हणून ज्या ज्या लोकांनी जगातल्या नामचिंतन केलं, चुकविला लाग जगाचा कळी काळाचा लाग चुकवला गेला. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना सततं कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रतः यमदमा अवकळा अनिले तीर्थे ठायावर उठविली यमलोकेची कुंडली राहटी अगवी. तेथे वर्णन करताना खूप विस्ताराने वर्णन केलेले. संपूर्ण जगाचं दुःख ऐसे माझेने नामघोष नाहीची करीती विश्वाची दुःखे नामघोष गौरवे धवळले विश्व. विठाला विठाला संपूर्ण कळी काळाचा लाभ चुकवले गेला. कशाने? हरी भजने हे धवळीले जग. हरिभजनाच्या द्वारा, भक्तीच्या द्वारा. काही लोक म्हणू लागले महाराज ठीक आहे, नामचिंतन श्रेष्ठ साधन आहे, वादच नाही, पण तरी पण आमची एक अपेक्षा आहे की त्या नामचिंतनाला एखाद्या साधनेची जोड असू दे. तुकाराम महाराज म्हटले नक्की ठेवली असते, पण गरज असते तर. नामचिंतन एवढं प्रभावी आणि स्वतंत्र साधन आहे की त्याला कोणत्याही साधनेची अपेक्षा नाही. अभंगाचं तिसरं चरण.